श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। काही वेळेस जाणते अजाणतेपणे आपण काही चुकीच्या गोष्टी करतो आणि त्या चुकीच्या गोष्टी केल्यामुळे आपल्या संस्कृती आपल्या घरावर त्याचा वाईट परिणाम होतो किंवा आपल्या जॉबवर होतो। आपल्या घरामध्ये भांडणं होतात, नकारात्मकता वाढवून लागते आणि लक्ष्मी मातेचा आवक येण्याचा थांबतो। तर अशा वेळेस काय करावं, तर तुम्ही म्हणाल की जाणते अजाणतेपणे म्हणजे काय, तर त्या कोणत्या गोष्टी आहेत? खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण मला जेवढ्या पॉसिबल आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, उशिरापर्यंत झोपणे। केव्हाही उशिरापर्यंत झोपू नका। घरच्या लक्ष्मीने तर अजिबात उशिरापर्यंत झोपायचं नाही आहे। दुसरी गोष्ट, देवपूजा करायची। घरातला जो कर्ता पुरुष आहे त्याने देवाची पूजा 100% करावी, कारण पुरुषाने केलेली पूजा 100% फळते। त्याच्यानंतर स्वच्छ कपडे परिधान घालायचे आहेत। एकच कपडा 2-3 दिवस वापरायचा नाही आहे। त्याचबरोबर जर तुम्ही कपडे जे आहेत, तुमचे भाऊ बहीण आहेत त्यांचे वापरले तर चालेल, पण दुसऱ्यांचे कपडे, यूज केलेले कपडे स्वतः वापरू नका। त्याच्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी अप्रसन्न राहते। घरामध्ये शुद्ध वातावरण होण्यासाठी रोज एक कापूर तरी आपल्या घरामध्ये लावा। आपल्या दाराशी आलेला कोणताही व्यक्ती, पक्षी, पशु उपाशी गेला नाही पाहिजे। घरामध्ये जर कबूतर येत असेल, चिमणी येत असेल तर त्यांना थोडेसे दाणे खायला द्या। कोणीही गरजूवंत जो येतो ना, त्या सगळ्यांना मदत करा। कोणालाही अपमानित करू नका की तू गरीब आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस, काय बोलायची गरज आहे। शांत राहा। जी वाचा असते ना ती शुद्ध ठेवा। आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कसं, अन्न वाया घालवू नये। जर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच अन्न घ्या, अन्न वाया घालवू नका। बेसिक गोष्टी आहेत। पर्सनॅलिटीमध्ये जर तुम्ही चेंजेस केले, तुमच्या वागणुकीमध्ये चेंजेस केले तर खूप सारे फरक जाणवतात। मग ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे वेळेवर झोपा, वेळेवर उठा, अन्न वाया घालवू नका, देवाची पूजा करा। घरातील वडीलधाऱ्यांचा अपमान कधीही करू नका। त्यांच्या पाठीवर, त्यांच्या तोंडावर कधीही त्यांचा अपमान करू नका। जो गरजूवंत आहेत त्यांना मदत करा, त्यांना हिणवू नका। जे लोक तुमच्या भेटीला येतात, जे आहेत त्यांना प्रसन्न मनाने वेलकम करून बघा। छोट्याशा सवयी बदली केला, चेंज केला, आता आयुष्यामध्ये खूप मोठा फरक पडतो। माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहील। आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त व्ह्यू करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा, आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।